आपण मराठी भाषा लॅब, जे की महाराजा सयाजीराव विद्यालयामधील भाषा लॅब आहेत, जे की नवीन शैक्षणिक धोरण 2020 त्या अनुषंगाने ज्या धोरणामध्ये ज्या सगळ्या विषयांच्या काय असतील आता प्रयोगशाळा असतील, त्यातीलच एक भाग म्हणून आज भाषा प्रयोगशाळा या ठिकाणी इयत्ता 9वी अ वर्ग आणि विषय शिक्षक श्री बेस्के सर यांनी भाषा लॅबमध्ये हा वर्ग घेऊन आलेला आहे. तर पाहूया या विद्यार्थ्यांना नवीन या ठिकाणी काय पाहायला मिळतंय. तुझ्या हातामध्ये जी पाटी आहे तर त्या पाटीवरती काय आहे आणि ती कशासाठी तुझ्या हातामध्ये दिसते आणि त्यातून काय तुला माहिती मिळाली ते सांग. दोन्ही शब्द एकसारखे आहेत, पण खाणं आणि खाण ह्यात फरक आहे. एका अनुस्वारामुळे आपल्याला म्हणजे खाणं अनुस्वार आहे त्याचा अर्थ वेगळा पडतो, खाण याचा अर्थ वेगळा पडतो. तर आपण पाहूया या दोन्हीचे अर्थ काय भेटतात. इथे वाक्य दिले आहे, पैलवानांचे खाणं पौष्टिक असतं. खाणं हे वेगळा शब्द आला आणि रानूच्या मर्दीचे कोळशाची खाण होती. यामुळे आपल्याला हे कळते की दोन्ही शब्द एकसारखे असले तरी त्यांमध्ये अनुस्वार असला की त्यामध्ये फरक पडू शकतो. छान. तुमच्या हातामध्ये काय आहे? इकडचे 2 ग्रुप इथं आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी काय दिले तुमच्या हातामध्ये? कोण सांगेल यातली माहिती? सांग. माझ्या हातामध्ये असलेली पाटी म्हणजे वाक्प्रचारांची आहे. आपल्या मराठी भाषेत अनेक वाक्प्रचार असतात, त्यामधील काही वाक्प्रचारांचे उदाहरण येथे दिलेले आहेत. तर इथे काही प्रश्न दिलेले आहेत. जसे तिकीट न घेता एसटी प्रवास करणाऱ्या प्रवाशास तिकीट तपासणाऱ्याने पकडताच तो. तर इथे अनेक ऑप्शन दिलेले आहेत. तर त्याची जे करेक्ट बरोबर जे वाक्प्रचार इथे येईल ते आपल्याला शोधायचे आहे. तर इथे ते गयावया करते म्हणजे तो सापडलाय म्हणून त्यासाठी तो माफी मागतोय असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे या पाठीमुळे आपल्याला वाक्प्रचार समजण्यास मदत होते.